नमस्ते, मी प्रमोद गांजे. Hey, hi, I'm Prajakta Stanley. Hi, I'm निरंजन निकालचे. मी नरेश बत्तुल, सोलापूर महाराष्ट्रामधून आलोय. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रतीक खर्डे. हॅलो, माझं नाव उमेश जाधव. नमस्कार, मी सचिन पाटिल. मैं राजकुमार सुभाष सुराणा, मुरुड डिस्ट्रिक्ट लातूर. नमस्कार, मैं हूँ पार्थ सारथी, मैं पुणे से ही हूँ. नमस्कार, मैं युकाश पाटिल. नमस्कार, माझं नाव अतुल दत्तात्रय ठाकर, मी राहणार सोलापूर. नमस्कार, माझं नाव निलेश झाड, मी पुण्यातून आलोय. और देवीदास सर जिन्होंने ये बताया कि एक बिजनेसमैन और बिजनेस ऑपरेटर क्या होना चाहिए, बिजनेस किस तरह से रन करना चाहिए और स्पिरिचुअलिटी के साथ में, आध्यात्म के साथ में आप किस तरीके से अपने बिजनेस को ग्रोथ के मार्ग पे ले जा सकते हैं. बहुत अलग तरीके का एक एक्सपीरियंस है. And I got a lot of new ideas for my business. We are looking forward to collaborate with sir also. एक कॉन्फिडन्स येतो की नाही, मी पण एक बिझनेस करू शकतो. हा नॉलेज फक्त देवीदास सरांच्यामुळेच होतोय. की टीम मॅनेजमेंट कसं पाहिजे, आपला माइंडसेट कसं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं बिझनेससाठी माइंडसेट कसा असावा, टीम कशी मॅनेज करायची किंवा त्यांना ट्रेनिंग कसं द्यायला पाहिजे, बाकी बिझनेसमधल्या डिसिप्लिन कशा महत्त्वाच्या असतात, टाईम मॅनेजमेंट कसं असतं, हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी मला आज देवीदास सरांकडून आणि टीमकडून कळाल्या. ये मुझे अपॉर्चुनिटी बहुत अच्छा लगा और मैंने इंटरनेट से इसे देखकर ज्वाइन किया हुआ है. और मुझे मेरा माइंडसेट बहुत अलग था आने से पहले कि क्या सिखाने वाले हैं, किस तरह का सिखाने वाले हैं. लेकिन यकीन मानिए दोस्तों कि मैंने जो चीज़ सीखा वो बहुत जो MBA के कॉलेज में सिखाते हैं उसका भी एक पार्ट है. बिजनेस के साथ साथ सर ने माइंडसेट का भी बताया है कि आप मेडिटेशन करने के बाद आपका जो माइंडसेट होता है और आपका जो गोल है, वो आप गोल को लेके आप बिजनेस का ग्रोथ कर सकते हैं. मी आज देवीदास सरांचा जो बिझनेस ग्रोथ वर्कशॉप आहे तो अटेंड केला. तर आता म्हणजे आमचा वर्कशॉप 50% झाला आहे. तर ते बघून मला असं वाटतं की हा बिझनेस ग्रोथ प्रोग्राम नसून मी याला लाईफ चेंजिंग प्रोग्राम म्हणू शकतो. अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे बिझनेस करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, पेट्रोलशिवाय जशी गाडी चालू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेसला गुरूंचं मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या वर्कशॉपमध्ये असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आम्हाला आज कळाले की ते बिझनेस ग्रोथसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. अतिशय सुंदर सरांनी अगदी अवघड विषय जरी असला तरी अतिशय सोप्या पद्धतीने इतकं छान पद्धतीने समजून सांगितला की नक्कीच प्रत्येक व्यावसायिकाचा आत्मविश्वास हा वाढणारच आहे, आपल्या व्यवसायाचा ग्रोथ तो करणारच आहे. ट्रेनिंगमध्ये आजच्या सेशनमध्ये मला कळालं की माइंडसेट किती महत्त्वाचं आहे बिझनेससाठी, टीम डेव्हलपमेंट किती महत्त्वाचे आहे, त्यानंतर आध्यात्मिक पद्धतीने आपण बिझनेसमध्ये कशी ग्रोथ आणू शकतो हे शिकायला मिळालं. माझा मेडिसिन डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस आहे आणि माझं फिटनेस सेंटर पण आहे राजवाड्यामध्येच. बऱ्याच वर्षांपासून, आता 12-13 वर्षांपासून माझं मेडिकल डिस्ट्रीब्युशन चालू आहे आणि रिसेंटली 3 वर्षांपासून माझी जिम चालू आहे. पण काही कारणास्तव डिस्ट्रीब्युशनमध्ये काही अडचणी येत होत्या, टीम मेकिंग किंवा काही डिसिजन मेकिंग्समध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्यामुळं मी पर्यंत टीम आणि मॅनेजमेंट ह्याचं मला महत्त्व नव्हतं. सरांचं ट्रेनिंग घेतलं आणि मला खूप छान असा संदेश त्यातून मिळाला का आपण स्वतः सर्व काही करू शकत नाही, आपण सर्व काही जर मॅनेज केलं तरच सर्व काही होऊ शकतं. त्यामुळं आपण एकटा सर्व काही करू शकत नाही. आपण जो बिझनेस करतो त्या बिझनेसमधले ज्या काय त्रुटी असतात त्या त्रुटी त्यांनी व्यवस्थित समजावून, म्हणजे आपण काय चुका करतो, काय करायला पाहिजे, बिझनेस कशी ग्रोथ व्हायला पाहिजे. बिझनेस जर प्रत्येकजण करतातच पण बिझनेसची प्रत्येकाची ग्रोथ होत नाही. मग ते काय काय बिझनेसमध्ये काय काय अडथळे येतात, काय काय प्रॉब्लेम्स असतात. आपण बिझनेस करत असताना पहिल्यांदा आपण बिझनेसचा नफा, प्रॉफिट, बिझनेसला हे पैसे मिळायला पाहिजे, ते पैसे मिळायला पाहिजे, आपण हे विचार करतो. फक्त आपण सेवा म्हणून, आपण कर्म म्हणून आपण चांगलं जर सेवा करत गेलो, आपण जर चांगलं हे करत गेलो तर मिळणारा प्रॉफिट हा 100% मिळतच असतो. पण अगोदर आपण सेवा करायच्या अगोदर प्रॉफिटचा विचार करतो. हे त्याने खूप छान मुद्दे समजावून सांगितल्या. आय एम व्हेरी थँक्सफुल टू देवीदास सर अँड फॉर ऑर्गनायझिंग सच अ ब्युटिफुल इव्हेंट फॉर हाऊ टू मेक अ बिझनेस इन ऑटो पायलट्स अँड focus, mind and all. And I'm very thankful once again to the entire Devidas Group of company. ह्याच्यापूर्वी मी बरेच वेबिनार, सेमिनार्स बरेच काय अटेंड केलं माझ्या बिझनेस ग्रोथसाठी, पण कुठे सक्सेस मिळालं नाही. आज मी देवीदास नाईकरेच्या बिझनेस ग्रुपचा वेबिनार मी अटेंड करतोय, लाईव्ह अटेंड करतो. तिथे प्रचंड म्हणजे ज्ञान मिळतं आणि प्रचंड माहिती मिळते. आणि देवीदास सर जे काही करत आहेत तर त्यांच्यासाठी मला आवडेल की त्यांच्यासोबत अजून काम करायला आणि कोलॅबरेट करून माझा बिझनेस अजून
अप घेऊन जाण्यासाठी. First of all, thank you for organizing such a nice workshop for us. We are new in the industry, and I was working in my business, but I want to work on my business. That's why I'm here, and workshop is going so well. आणि सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर जे काही सरांनी जे आयडिया सांगितले आहेत बिझनेसच्या संदर्भात किंवा टीम डेव्हलपमेंटच्या संदर्भात, त्याबद्दल आम्ही त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. बिजनेस अपन जो शॉप पे बैठते हैं वो अपन अपना कुर्सी और गल्ला छोड़ के बाहर निकलना चाहिए. अपने को गल्ला नहीं चाहिए, अपने को बिजनेसमैन बनना चाहिए, अपने को एक उद्योजक बनना चाहिए. उसके लिए अपन एक मैनेजमेंट रखना चाहिए शॉप पे. Thank you so much. Thank you so much. धन्यवाद देवी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद देतो.